नमस्कार, मी सुनील निकम, कृषी सहाय्यक चिमणगाव। आज आपण या ठिकाणी मौजे चिमणगाव येथे वामन व्यंकटराव जाधव यांच्या शेतामध्ये खोडवा ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन मोहीम या अंतर्गत या ठिकाणी कृषी पर्यवेक्षक कोरेगाव 2 माननीय श्री वसव साहेब, तसेच मंडळ कृषी अधिकारी कोरेगाव माननीय श्री संकेत धुमाळ साहेब, तसेच तालुका कृषी अधिकारी श्री बापूसाहेब शेळके साहेब, तसेच उपसंचालक कृषी उपसंचालक माननीय राऊत साहेब व जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री गुरुदत्त काळे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खोडवा ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन मोहीम अंतर्गत आज आपण या ठिकाणी चिमणगाव येथे प्रात्यक्षिक घेत आहोत। या मशीनद्वारे आपण पाहू शकतो की या खोडवा ऊस पिकातील जे पाचट व्यवस्थापन आहे ते या मशीनच्या द्वारे आपण त्याची बारीक कुटी करून या ठिकाणी ऊसातील पाचट व्यवस्थापन करत आहोत। जी आपली जुनी पारंपरिक पद्धत आहे की पाचट जाळणे, परंतु त्याच्यामुळे आपल्या जे जमिनीत सेंद्रिय कर्ब पाहिजे ते सेंद्रिय कर्ब कमी होत आहे आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं पाचट कुजून त्याच्यापासून खत तयार केलं तर निश्चितच सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल आणि त्याच्यामुळं साहजिकच ऊसाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढवण्यास आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपले शेतकरी मालक या ठिकाणी स्वतः आहेत, तसेच हे मशीन चालवणारे या ठिकाणी सोबत आहेत आपल्याला। तर थोडंसं या मशीनच्या बाबत किंवा एका एकरासाठी काय खर्च येतो हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। एका एकरासाठी 3200 रुपये खर्च आहे, पाचट कुटी एकरी। एका एकरासाठी किती वेळ लागतो साधारणतः? एका एकरासाठी कमीत कमी 2 तास लागतील। अच्छा, ऊस म्हणजे लांबणीचं शेत असेल तर? लांबणीचं शेत असेल आणि शेत थोडंसं आखूड असले तर 2.5 तास, आणि जर म्हणजे अडसाली ऊस असेल किंवा अडचणी असेल तर 2.5 तास लागते। सुरूचा असला तर 2 ते 1.5 तासात होतं।